गगनबावडा येथून पुणे स्वारगेटकडे निघालेल्या एसटी बसमधील डिझेल संपल्यानं बस बालिंगा इथल्या पुलाच्या पूर्वेला रस्त्याच्या मध्यभागी बंद पडली। वाटेतच एसटी बस बंद पडल्यानं कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक 2 तास ठप्प झाली होती। गगनबावडा आगाराची एसटी बस गुरुवारी सकाळी 8 वाजता कोल्हापूर गगनबावडा मार्गे कोल्हापूर स्वारगेट पुण्याकडे प्रवासी घेऊन चालली होती। ही बस बालिंगा पुलाच्या पूर्वेला आली असता टाकीतील डिझेल संपल्यानं ती रस्त्याच्या मधोमध बंद पडली। बालिंगा पुलाच्या पूर्वेला सध्या मोठ्या प्रमाणात भराव टाकण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी चढ आणि अरुंद रस्ता असल्यानं 2 अवजड वाहनं एकाच वेळी जाऊ शकत नव्हती। त्यामुळे या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्यानं वाहतूक ठप्प तर झालीच, शिवाय दुचाकी वाहनांनाही रस्ता बंद झाला। त्यामुळे प्रवाशांची मोठी कोंडी झाली। दरम्यान काही तरुणांनी दोनोडे गावातून एसटी बस रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी ट्रॅक्टर आणला, पण बस बंद पडल्यामुळे स्टेअरिंग जाम झालं होतं। अखेर बालिंगा ग्रामपंचायतीचे क्लार्क संतोष जाधव यांनी जेसीबी मशीन आणून एसटी बाजूला केली। त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि लोकांनी निश्वास सोडला।